बंधूंना नमस्कार. सप्रेम जय भीम. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, तुमचे आमचे प्राणपिता, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जे की तमाम बौद्धांची मातृसंतान, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष, बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व या संस्थेचे द्वितीय अध्यक्ष दिवंगत सूर्यपुत्र यशवंतराव भीमराव आंबेडकर व भैयासाहेबांनंतर ज्या मातेनं या भारतीय बौद्ध महासभेची धुरा आपल्या खांद्यावर जवळजवळ 45 वर्षी घेऊन जवळजवळ 26 ते 27 राज्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचा प्रसार आणि प्रसार केला, अशा आमच्या महाउपासिका केवणीच्या महासागर मीराताई आंबेडकर आणि या संस्थेचे ट्रस्टी चेअरमन हरीश रावलिया सर आणि या संस्थेचे रिपोर्टिंग ट्रस्टी सुभाष जमदार सर आणि या संस्थेचे सर्व राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा संस्था सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर आणि या संस्थेला वेळोवेळी राजकीय क्षेत्रात मार्गदर्शन करणारे तुमचे आमचे मार्गदर्शक श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर आणि या संस्थेमध्ये आणखी राजकीय क्षेत्रात काम करणारे आमचे आनंदराज आंबेडकर साहेब, या आंबेडकर घराण्याला व त्यांच्या अश्वगतीने चाललेल्या धम्मकार्यास सर्वप्रथम पंचांग प्रणाम. आणि आज आपण आपल्या पत्रकार बंधूंच्या सानिध्यामध्ये जो गेल्या 45 वर्षापासून बौद्धगया येथील महाबोधी महाविहार या महाविहाराचा प्रश्न गेल्या 40 ते 45 वर्षापासून प्रलंबित आहे. त्याही अगोदर स्वातंत्र्या अगोदर धम्मपाल अनगारीचे श्रीलंकेचे धम्मगुरू होते, त्यांनी सुद्धा या महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी प्रचंड असं आंदोलन केलं. त्यानंतर आपले नागपूर स्थित असलेले भंते आर्य नागार्जुन सोनाई सुसई यांनी सुद्धा श्रामणेर बौद्ध भिक्षूंच्या माध्यमातून जवळ 18 टप्पे या महाबोधी विहार मुक्तीसाठी आंदोलन केले. आणि त्याचाच एक भाग म्हणून आताच्या परिस्थितीमध्ये गेल्या 15 ते 20 दिवसापासून या महाबोधी महाविहाराच्या आवारामध्ये आपल्या भारतातील बौद्ध भिक्षू किंबहुना जगातील सर्व बौद्ध राष्ट्रांच्या आणि बौद्ध राष्ट्रांच्या व्यतिरिक्तसुद्धा या महाविहाराच्या मुक्तीसाठी समर्थन मिळत आहे. अशा या बौद्ध भिक्खूंना आणि आंबेडकर घराणा तिरवार बंधन आणि आपण शासनाकडे मागणी करत आहोत की जे धार्मिक स्थळं इतर समाजाचे आहेत, इतर धर्माचे आहेत, ते ज्या त्या धर्माच्या पुजाऱ्यांकडं किंवा मौलांकडं किंवा ख्रिश्चन पाद्रींकडे किंवा पाळकांकडे आहे. पण बौद्धांचंच एक असं विहार आहे की जे स्वातंत्र्यापूर्वीपासून जे की सम्राट अशोकाने याची निर्मिती केली आणि बौद्धकालीन असताना बौद्धांचं राज्य असताना हे बौद्धांच्या ताब्यात होतं. परंतु कालांतरानं बऱ्याचशा घडामोडी होत गेल्या आणि त्या घडामोडीच्या अनुषंगानं आजच्या परिस्थितीमध्ये हे सनातनवाद्यांच्या म्हणजे ब्राह्मणवाद्यांच्या हातामध्ये हे बुद्धविहार आज अडकलेलं आहे. त्यामुळं ह्या विहाराचा होता होईल असा म्हणजे विकास झालेला नाही आहे. कारण का की बौद्धांचे जे विनय आहेत त्या विनयाप्रमाणे बरेचसे काही नियम बौद्ध इतरांना माहीत नाही आहे. म्हणून भगवंता बुद्धाच्या विनयाप्रमाणे या विहाराचा विकास जर करायचा असेल तर हे महाविहार बौद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे, जेणेकरून बौद्धांच्या विनयाप्रमाणे तिथं कार्य करता येईल. आजही तुम्ही बघा बौद्धगयाला जर तुम्ही गेला असाल तर तिथं मुचलिंद सागर आहे. जो सागर केवळ यांनी केश मुंडन आणि तिथं पूजापाठ करून नैवेद्य अर्पण करण्याचं काम चाललेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी किंबहुना की बाबासाहेबांनी सांगितलं प्रतिज्ञेमध्ये 22व्या की भगवान बुद्ध काही रामाचे अवतार नाही आहेत, 9वा अवतार दाखवले, पण अशी काही गोष्ट नाही आहे.
परंतु तरी हिंदू धर्म केवळ आपल्या फायद्यासाठी बौद्धांचा हे स्थळ नवा अवतार म्हणून तरी ते आपलं स्वतःचं मानतात, पण ही चूक आहे. म्हणून त्या मुक्तीसाठी आपण सर्वांनी पत्रकार बंधूंना विनंती आहे की त्यांनी या मुक्ती लढ्यामध्ये कुठलाही पक्षपात न करता आपण मुक्तीसाठी लढा दिला पाहिजे. आपले प्रश्न मांडले पाहिजे. तुमच्या माध्यमातून हे प्रश्न मांडले जातील, कारण की सगळ्यात प्रबळ असं माध्यम म्हणजे तुमचंच आहे. दुसरी गोष्ट, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की बा या बौद्धांच्या लढ्यामध्ये केवळ एकटे बौद्धच लढत आहेत, इतर राजकीय पक्ष एकदम गप्प आहेत. तुम्ही सुद्धा ती माहिती ऐकली असेल. तर माझं हे म्हणणं आहे की इतरही राजकीय पक्षांनी आंबेडकरवादी चळवळीला मानणाऱ्या, आंबेडकर विचारांना मानणाऱ्या सर्व राजकीय पक्षांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी सुद्धा या महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आणि या चळवळीमध्ये भाग घेऊन भारत सरकारला विनंती करून आपण हे धम्माचं स्थळ बौद्धांच्या ताब्यात द्यावं यासाठी प्रयत्न करावेत. आजच्या घडीला एकमेव पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने या महाबोधीला पाठिंबा आहे, परंतु इतर पक्षांचाही तो मिळाला पाहिजे. म्हणून आज आपण जिल्हा कार्यालय बहुजन वंचित आघाडी, योगेश भाऊ बन, पंकज भाऊ बनसोडे आणि प्रभाकरजी बकले यांच्या माध्यमातून वरिष्ठांच्या आणि आमच्या डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांच्या आदेशानुसार आपण या ठिकाणी संयुक्तरित्या आजच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर एक दिवसाचं प्रचंड असं धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी धरणार आहोत, जेणेकरून की शासनाला याची जाग आली पाहिजे की बौद्धांनी जी प्रगती केली ती वाखडण्यासारखी आहे. म्हणून जर शिस्तीचं पालन करायचं असेल आणि त्यांनाही न्याय द्यायचा असेल तर बौद्धांचं हे बुद्धविहार हे केवळ बौद्धांच्या स्वाधीन करून, भले त्याच्यावर बऱ्याचशा ट्रस्टीज आहेत मंदिराच्या, त्यांच्यावर शासनाचं नियंत्रण आहे, शासनाचं नियंत्रण नक्कीच असू द्या, पण जे काही सर्वाधिकार आहेत त्याच्या विकासाचे, त्याच्या निधीचे, तो प्रचंड प्रमाणात स्वरूप विकासासाठी जो निधी येतोय तो केवळ बौद्धांच्या हातात नाही तर तो इतरांच्या हातात जातोय. जरी गेला हरकत पण त्याची विल्हेवाट अत्यंत सुस्थितीत लागली पाहिजे. म्हणून याकरता ही संयुक्त परिषद आपण या ठिकाणी घेऊन सर्व औरंगाबाद शहरातील, जिल्ह्यातील किंबहुना महाराष्ट्रातील, भारतातील जनतेला आवाहन करतो आहोत की आपण हे जे प्रखर चाललेलं आंदोलन आहे हे बऱ्याच दिवस चालणार आहे. कारण की भीमराव साहेबांनी सांगितलंय की बा इथं थांबायची आता काही शक्यता दिसत नाही. जोपर्यंत महाबोधी महाविहार मुक्त होत नाही तोपर्यंत संबंध बौद्धांनी, बौद्धेतरांनी सुद्धा न्याय देण्यासाठी किंवा न्यायाच्या भूमिकेतून बघून हे महाबोधी महाविहार अत्यंत प्रखर असा लढा देऊन शांततेच्या मार्गाने, आजची धरणी जी आहे ती अत्यंत शांततेच्या मार्गाने आहे. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर त्रिशरण पंचशील, बुद्धपूजा, भीमस्मरण, भीमस्फूर्ती आणि शेवटी संध्याकाळी समारोप टायमाला शरणत्य घेऊन हा कार्यक्रम समापन होईल. एवढी आपण सर्वांनी नोंद घ्यावी. जय भीम, जय भारत, जय बुद्ध, जय संविधान. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमरावजी आंबेडकर यांच्या नेतृत्वात बौद्धगया महाविहार या मुक्तीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा आहे आणि हे राज्यव्यापी आंदोलन असणार आहे. या आंदोलनासाठी प्रमुख मागण्या 1949चा कायदा रद्द करणे, बौद्धगया महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देणे आणि त्यासाठी येणारा जो शासकीय निधी आहे तो त्याचा वापर योग्य पद्धतीनं व्हावा आणि भरघोस निधी मिळावा. या 3 प्रमुख मागण्यांसाठी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून राज्यव्यापी आंदोलन होत आहे. सर्व आंबेडकरवादी अनुयायांना विनंती करण्यात येते की त्यांनी उद्या हजारोंच्या संख्येने या आंदोलनासाठी सहभागी व्हावे. हे आंदोलन उद्या दुपारी 12 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी होणार आहे. धन्यवाद. मी योगेश गुलाबराव बन, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष, औरंगाबाद पश्चिम. महाविहाराच्या ज्या आवारामध्ये जे अंतर्गत बाबी ज्या काही हिंदुईकरण करण्याचा जो प्रयत्न चालला आहे, कृपया जे तथागताच्या विनयाला धरून नाही त्या ठिकाणी त्या बाबी त्यांनी ठेवू नये, त्या इतर ठिकाणी स्थलांतरित कराव्या. केवळ तो जो प्रायमस आहे
तो जेवढा प्रेमाचा जो आवरण आहे ते काय एरिया आहे तो सगळा केवळ बौद्ध आणि बौद्धमय असला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि ह्या मागणीच्या माध्यमातून आम्ही सर्व भारतीय बौद्ध समाजातील लोक, आंबेडकर चळवळीतील लोक, आंबेडकर विचारांना मानणारे लोक अशी या निवेदनाद्वारे मागणी करत आहोत की बौद्धगया महाविहार लवकरात लवकर मुक्त करावं आणि बौद्धांच्या ताब्यात द्यावं, जेणेकरून त्याचा योग्य यथाचित विकास करता येईल. एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय भीम, आपलं जय संविधान. मी रमेश बनसोडे, महानगर जिल्हा अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा.